माणिकराव कोकाटे यांना नॉन बेलेबल अटक वॉरंट बजावण्यासाठी नाशिक पोलिसांची टीम थोड्याच वेळात रवाना होणार आहे। मुंबईमधील लीलावती हॉस्पिटलमध्ये माणिकराव कोकाटे यांना अटक वॉरंट बजावण्यासाठी पोलिसांची टीम थोड्याच वेळात नाशिकवरून मुंबईसाठी रवाना होतीये। कोर्टाने दिलेल्या आदेशाची नाशिक पोलीस अंमलबजावणी करणार आहेत। लीलावती हॉस्पिटलमध्ये जाऊन कोकाटे यांना अटक वॉरंटही बजावलं जाणार आहे। सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयामध्ये माणिकराव कोकाटे यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि आता त्यासाठीच पोलीस पथके थोड्याच वेळात नाशिकवरून मुंबईसाठी रवाना होणार आहे। माणिकराव कोकाटे यांना नॉन बेलेबल अटक वॉरंट बजावण्यासाठी नाशिक पोलिसांची ही टीम थोड्याच वेळात रवाना होतीये। योगेश खरे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घेऊयात। योगेश, आपण पाहतोय सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयामध्ये माणिकराव कोकाटे हे उपचार घेत आहेत आणि आता नाशिकवरून पोलिसांचं पथक रवाना होतोय, काय अपडेट्स आहेत? खरं आहे, नाशिकहून आता पोलिसांनी माणिकराव कोकाटे यांच्या अटकेची तयारी सुरू केलेली आहे। माणिकराव कोकाटे सध्या मुंबईत लीलावती रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत आणि त्यांना अटक करण्यासाठीची जी काही टीम होती ती टीम आता तयार झालेली आहे। नाशिक पोलीस आयुक्तांशी चर्चा करून नेमकी कायदेशीर बाबी ज्या असतात त्याची पडताळणी या ठिकाणी करण्यात आली। कशा पद्धतीनं अटक करायची, कारण की ते आजारी आहेत, ते ॲडमिट आहेत, त्यामुळे त्यांना डायरेक्टली अटक करता येणार नाही आणि विशेष म्हणजे ते आमदार आणि मंत्रीसुद्धा आहेत, तर त्यामुळे याबाबतची सखोल जे काही तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडून पूर्ण माहिती घेण्यात आली। काय करता येईल, कशा पद्धतीनं अटक करता येईल ही चर्चा झाली आणि त्यानंतर आता टीम ही थोड्याच वेळात रवाना होणार आहे। 10 ते 15 मिनिटांमध्ये गुन्हे शाखेचं एक पथक हे मुंबईला रवाना होईल। मुंबईमध्ये लीलावती हॉस्पिटलला जाऊन तिथल्या जे अधीक्षक आहेत लीलावती हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षकांची ते चर्चा करतील आणि त्यानंतर त्यांना तातडीनं अटक करायची की नंतर अटक करायची याबाबतचा निर्णय होईल। निश्चितच, त्यामुळे आता लीलावती हॉस्पिटलमध्ये माणिकराव कोकाटे हे सध्या उपचार घेत आहेत। तिथलं सध्याचं काय चित्र आहे, तिथं काय घडामोडी घडतात ते देखील आपण जाणून घेऊयात। कपिल राऊत आपल्यासोबत जोडलेले आहेत। कपिल, सध्या तुम्ही लीलावतीच्या या रुग्णालयाच्या परिसरामध्ये आहात, काय नेमक्या घडामोडी घडतात? कारण नाशिकवरून आता पोलिसांचं पथक रवाना होत आहे आणि अटकेसंदर्भातली कायदेशीर पडताळणी आता होणार आहे। नक्कीच काही वेळातच क्राईम ब्रँचची एक टीम नाशिकवरून इथे रवाना होईल मुंबईला लीलावती हॉस्पिटलमध्ये आणि ह्या लीलावती हॉस्पिटलमध्येच माणिकराव कोकाटे यांच्यावर उपचार सुरू आहेत। आपण कालच पाहिलं होतं का हाय बीपीचा त्रास त्यांना होता आणि त्या अनुषंगाने ते ॲडमिट झाले होते। त्यांच्यावरती 6 फ्लोअर 609 ह्या ICU वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत आणि त्यामुळे एकंदरीतच आता जी टीम येईल ती ह्या इथले जे डॉक्टर्स आहेत त्यांना भेटतील, त्यांच्याकडनं नक्की ह्या पूर्ण प्रकाराची गंभीरता घेतील, त्यांची तब्येत कशी आहे त्यांची तब्येतीची विचारणा करतील आणि त्यानंतर पुढचं पाऊल उचलतील। त्याच्यामध्ये 2 शक्यता वर्तवली जात आहेत। एक तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना इथे अटक होऊ शकते आणि दुसरी गोष्ट नाही तर त्यांना इथून जे सरकारी इस्पितळ आहेत त्यांच्या हलवण्याची शक्यता वर्तवली जात आहेत। जे हॉस्पिटल असतील अशा सरकारी हॉस्पिटल त्यांना हलवण्यात येऊ शकतं, कारण की जेव्हा आरोपी सिद्ध होतात किंवा गुन्हा सिद्ध होतो, शिक्षा ठोठवली जाते, त्याच्यानंतर मग जो काही उपचार असतो तो खरं तर सरकारी इस्पितळ केला जातो। असंही 2 कारणं आहेत। त्यामुळे एकंदरीतच आता नाशिक पोलीस इथे आल्यानंतर काय घडतं, त्यांना अटक करतात का दुसऱ्या कुठच्या इस्पितळ शिफ्ट करतात हे पाहणं गरजेचं असणार आहे। काही वेळात आता 10 ते 15 मिनिटात नाशिकमधून निघतील, 2 ते 2.5 तास लागतील त्यांना इथे पोहोचेपर्यंत, 3 तास जास्तीत जास्त, एक 6-7 पर्यंत जी टीम माहिती पोहोचेल। त्याच्यानंतर ती डॉक्टरने बरोबर डिस्कशन्स करेल आणि डॉक्टरच्या डिस्कशन नंतर जे काय समोर येते ते काही वेळातच आपल्याला कळेल। निश्चितच कपिल, खरं तर आता हाच एक महत्त्वाचा मुद्दा आहे, त्यांना तत्काळ अटक होणार का? योगेश यांच्याकडे जाऊयात। योगेश, खरं तर पोलिसांची टीम दाखल झाल्यानंतर ती चर्चा करेल, कायदेशीर बाबी तपासल्या जातील, मात्र पुन्हा एकदा तोच मुद्दा पुढे येतोय, काय नेमक्या कायदेशीर बाबींमध्ये काय तरतूद आहे, त्यांना अटक केली जाऊ शकते का? कारण ज्या पद्धतीचं मगाशी आपण बोलत होतो त्यांच्या मंत्रिपदाचा पदभार त्यांच्याकडची खाती अजित पवारांकडे सोपवलीत, मात्र आमदार ते अजूनही आहेत, त्यामुळं काय नेमकी प्रक्रिया असू शकते? खरं तर ज्यावेळेस आम्ही पोलिसांशी चर्चा केली त्याबाबत या ज्या मंत्रिपदाबाबत किंवा आमदारकीच्या बाबतीमध्ये, तर ते सध्या आमदार जरी असले तरी आता त्यांची शिक्षा ही कोर्टाने सुनावलेली आहे आणि ज्यावेळेस न्यायालय या वॉरंट जे आदेश बजावतं अटक वॉरंट, त्यामध्ये स्पष्ट असं म्हटलेलं असतं आरोपी माणिकराव कोकाटे यांना तातडीनं त्वरेनं नाशिक कोर्टासमोर हजर करावे। त्यामुळे त्यामध्ये ते मंत्री आहेत आमदार आहेत हे बघितलं जात नाही, मात्र जर तपासी कामी असतं तर त्या ठिकाणी बघितलं जातं की ते आमदार आहेत,
त्यामुळे त्यावेळेस त्यांची चौकशी करायची की नाही त्यासाठीची परमिशन ही घेतली जाते आणि ज्यावेळेस हाऊस सुरू असतं त्यावेळेस विधानसभा अध्यक्षांची परमिशन घ्यावी लागते. त्यामुळे आताच्या परिस्थितीमध्ये तशी परमिशन घेण्याची गरज आहे असं सध्या तरी तज्ज्ञांकडून वाटत नाही. मात्र त्यांचे वकील त्या ठिकाणी काय दावा करतात, त्यांचे वकील या बाबतीत काही बोलतात का, याकडे पण पोलिसांचं लक्ष आहे. त्यानंतर त्या ठिकाणी म्हणजे आपण जर म्हटलं खऱ्या अर्थानं पोलीस आता रवाना होत आहेत, त्यांची प्राथमिक जी कामगिरी आहे ते त्या ठिकाणी बजावत आहेत आणि त्यांना त्यांचं समन्स त्या ठिकाणी बजवायचं आहे. ते समन्स त्यांना बजावल्यानंतर म्हणजे समन्स बजावण्याआधी सुद्धा माणिकराव कोकाटे यांची तब्येत ठीक आहे का, त्यांना हे वॉरंट बजावणं योग्य आहे का, वॉरंट बजावल्यानंतर कदाचित त्यांची तब्येत अधिक बिघडू शकते का, हा सुद्धा विचार केला जाऊ शकतो. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याची संपूर्ण तपास करून किंवा छोट्या छोट्या कायदेशीर बाबी बघून, वैद्यकीय बाबी बघूनच हे काम सुरू होईल. आत्ता इथून आता एक 10 ते 15 मिनिटामध्ये इथून पथक निघेल पोलीस आयुक्तालयातून आणि ते मुंबईकडे रवाना होईल. मुंबईत लिलावतीच्या बाहेर हजर झाल्यानंतर सगळ्या गोष्टींचं समोर येतील आणि नेमक्या काय काय त्रुटी आहेत हे सुद्धा समोर येईल. निश्चितच. त्यामुळं खरं तर जो मुद्दा तुम्ही मांडला त्यानुसार आता पोलिसांचं पथक दाखल झाल्यानंतर कशा पद्धतीनं घडामोडी घडतात हे पाहावं लागेल. योगेश आणि कपिल दोघांचेही धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.